नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे दत्त जयंती. तर दत्त जयंतीच्या दिवशी मग आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं नसेल किंवा कोणता अध्याय वाचन करणं शक्य झालं नसेल तर आवर्जून मग आजच्या दिवशी नारळाचा उपाय करायचा आहे. त्यामुळे काय होईल, आपल्या घरात जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा तुमच्या मुलाची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा तुमची कोणती एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, त्यासाठी मग एका नारळाचा उपाय करायचा आहे. आणि मग तो उपाय कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण म्हणजेच की बऱ्याच जणांनी गुरुचरित्राचे 7 दिवसाचे पारायण चालू केले असेल, पण काहींना ज्यांना शक्य झालं नसेल त्यांनी मग आजच्या दिवशी गुरुचरित्रामधील 4था अध्याय वाचन करायचा आहे. कारण की 4थ्या अध्यायामध्ये श्री गुरुदेव दत्त यांच्या जन्माची कथा आहे. त्यामुळे मग आपल्याला पूर्ण पारायणाचं फळ मिळतं. त्यामुळे आजच्या दिवशी आवर्जून 4था अध्याय वाचन करायचं आहे. यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत, ब्रह्मा विष्णू महेश हे जे 3 श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार असल्यामुळे मग यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. म्हणून मग आज हा अध्याय वाचन करायचा आहे. आणि मग आपण सकाळी लवकर उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य झालं तरी तुम्ही उठू शकता, किंवा मग नसेल शक्य झालं तरी मग तुम्ही दिवसभरातून कधी पण श्री गुरुदेव दत्त यांची पूजा वगैरे मांडू शकता, सेवा करू शकता. जरी तुम्ही पारायण केलं नसेल तरी पण तुम्ही हे सेवा करू शकता. तर त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याकडे फोटो असेल तर फोटोला छान पुसून वगैरे घ्यायचं आहे. मग पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. पिवळ्या रंगाची नसतील तुमच्याकडे तर तुम्ही लाल रंगाची फुलं पण अर्पण करू शकता किंवा फुलांचा हार घालू शकता. जे पण तुम्हाला शक्य होईल ते मग आजच्या दिवशी करायचं आहे. आणि मग श्री गुरुदेव दत्त यांची आरती करायची आहे आणि गोडाधोडाचं नैवेद्य बनवायचं आहे. आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मग 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला हा मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, श्री गुरुदेव दत्त यांचा सप्ताह म्हणजे 7 दिवसाचं पारायण चालूच आहे. तर मग श्री गुरु दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच की सांगता होती, म्हणजे 7 दिवस पूर्ण होतात पारायणाचे. आणि त्यामुळं मग त्या दिवशी मग मंदिरात जायचं आहे. तर मंदिरात जात असताना काय करायचं आहे, एक पाण्याचा नारळ घ्यायचा आहे. आणि मग नंतर घरी मंदिरात जात असताना पाण्याचा नारळ घ्यायचा आहे. आणि मग त्या नारळाच्या जवळ अजून पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची फुलं घ्यायची आहेत आपल्याला. आणि मग आजच्या दिवशी आपल्याला आवर्जून पिवळा किंवा लालच रंग घालायचा आहे. काळा रंग वगैरे घालू नका, कारण पिवळा आणि लाल रंग श्री गुरुदेव दत्त यांना सगळ्यात जास्त प्रिय असतो आणि मग शुभतेचं पण प्रतीक मानलं जातं. त्यामुळं मग आजच्या दिवशी पिवळा आणि लालच रंग मग तुम्ही परिधान करायचा आहे. आणि मग हा जो उपाय आहे, तर हा उपाय कोण करू शकतो, तर हा उपाय घरातील महिला, पुरुष, आजी आजोबा, ताई दादा कोणीही हा उपाय करू शकतात. पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. आणि घरात जर तुम्हाला सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय करता येणार नाही. मग तुम्ही जो नारळ घेतला आहे त्याजवळ मग 3 पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत. आणि मग त्यानंतर जो लाल धागा असतो कडवाचा, तो लाल धागा घ्यायचा आहे. आणि मग 3 अगरबत्ती घ्यायची आहे. तर 3 अगरबत्ती का घ्यायची आहे, ब्रह्मा विष्णू महेश म्हणून मग आपल्याला 3 अगरबत्ती घ्यायच्या आहेत. आणि मग जात असताना जवळपास मग मंदिर असेल किंवा मठ असेल स्वामींचं म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं, तिथे आपल्याला जायचं आहे. किंवा नसेल तरी हरकत नाही, किंवा औदुंबराचं वृक्ष जिथं असेल तिथे मग जायचं आहे. आणि जाताना मग काय करायचं आहे, एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे. आणि त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आणि मग जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष आहे त्या झाडाला मग तुम्हाला अर्पण करायचं आहे. जे पाणी घेऊन गेला आहात ते पाणी अगोदर अर्पण करायचं आहे. आणि नंतर मग तुम्हाला जात असताना घरूनच एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे. तर तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन गेलात तरी चालेल. आणि मग तिथे गेल्यानंतर दिवा लावायचा आहे, कारण की औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात दत्त निवास असतात. म्हणून मग औदुंबराचं वृक्ष सगळ्यात जास्त पवित्र मानलं जातं. मग या झाडाचे जर आपण दर्शन केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील किंवा दररोज पूजा वगैरे केल्यामुळे, प्रदक्षिणा घातल्यामुळे काय होतं की आपल्या मनोकामना म्हणा, आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. आणि जर दररोज म्हणजेच की दररोज तुम्हाला दिवसभरातून कधीही शक्य झालं त्यावेळेस जर तुम्ही
प्रदक्षिणा घातल्या तर आपल्या म्हणतेच की आपली आपत्ती प्राप्त होईल आणि मग आपल्याला जे पण काही इच्छित फळ पाहिजे ते फल प्राप्ती होईल. नंतर मग काय करायचं आहे, दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर तुम्ही जो नारळ घेतला आहात तो नारळ घ्यायचा आहे व जो लाल धागा, तुम्ही लाल रंगाचा धागा आणला आहात तो धागा मग नारळाला 3 वेळा गुंडाळायचा आहे आणि मग त्यावरती थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे आणि मग जी 3 पिवळी फुलं आणली आहेत मग ती फुलं पण नारळावरती ठेवायची आहेत आणि औदुंबरच्या वृक्षाला मग 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. नारळ हातात घ्यायचा आहे आणि मग एक मंत्र म्हणायचा आहे. आता तो मंत्र काय, ओम ब्रह्म दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः, ओम ब्रह्म दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः असा मग मंत्र म्हणायचा आहे. प्रदक्षिणा घालताना मध्येच थांबायचं नाही व कोणाशीही बोलायचं नाही. मंत्र म्हणत म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता प्रदक्षिणा 7 घालायच्या आहेत आणि मग नंतर काय करायचं आहे, झाडाला आपली जी पण काय इच्छा असेल ते मग सांगायचं आहे. आता संतान प्राप्ती होत नसेल तर संतान प्राप्ती होण्यासाठी मग सांगायचं आहे किंवा घरात तो पैसा टिकून राहत नाही किंवा जे पण काही इच्छा असेल तुमची ती इच्छा मग औदुंबराच्या वृक्षाला सांगायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, कुठल्या तरी मंदिरात किंवा मठात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर दर्शन करायचं आहे स्वामींचे म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर आणि मग आपली इच्छा, तुम्ही जे औदुंबराच्या वृक्षाखाली जी इच्छा सांगितली आहे तीच इच्छा मग श्री गुरुदेव दत्त यांना किंवा स्वामी समर्थ यांना मग आपली इच्छा सांगायची आहे आणि मग श्री स्वामी समर्थ असा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. किंवा जर तुम्ही श्री गुरुदेव दत्त यांच्या मंदिरात असाल तर मग दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मग 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, तिथे थोडा वेळ बसायचं आहे आणि मग तुम्ही जर जपमाळ घेऊन गेला असाल तर तिथे बसूनच जप करायचा आहे किंवा गुरुचरित्रामधील तुमच्याकडे 4था अध्यायाचं प्रत असेल किंवा छोटंसं पुस्तक असेल तर तिथे जाऊन मग तुम्हाला ते वाचन करायचं आहे. तर यामुळे काय होतं की त्यांच्या जन्माची कथा आहे ते वाचन तिथे जाऊन वाचन केल्यामुळं मग आपल्याला पारायणाचं फळ मिळतं. आणि मग त्यानंतर घरी निघून यायचं आहे आणि घरी निघून येत असताना कुठेही रस्त्यात न थांबता सरळ घरी निघून यायचं आहे आणि घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आहेत. तर हा उपाय कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील कोणतेही व्यक्ती करू शकतात. पण दादा, ताई, कोणतीही मोठी बहीण म्हणा किंवा भाऊ म्हणा कोणीही हा उपाय करू शकतात. पण उपाय करत असताना एवढंच लक्षात ठेवायचं आहे की महिलांना मासिक धर्म असल्यावर उपाय करता येणार नाही आणि सुतक वगैरे असेल तर मग हा घरात तुमच्या कोणत्याही व्यक्तीला उपाय करता येणार नाही. तर आजच्या दिवशी तुम्हाला जर शक्य होत असेल तर मंदिरात म्हणा, मठात म्हणा, पिवळ्या रंगाचे म्हणजे फळ म्हणा किंवा केळी किंवा अजून जे पण काही शक्य होईल मिठाई ते मग आजच्या दिवशी आवर्जून दान करायचं आहे. दान केल्यामुळे आपल्या घरात भरभरून वाढतं, त्यामुळे मग आजच्या दिवशी दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा, ज्या पण काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतील. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा